जाईलच ना. सापडला बघा. गर्लगुंजीमध्ये आहे आणि साधारण 2-2.5 वर्षाचा साप आहे. बाहेर असं बघूया, चांगला दिसेल. असं जुन्या तुळी चौकटी असतात, त्याचं साप थोडा कदाचित हा वर पण चढून गेला असता. जुन्या घरात साप सापडणे फार शक्यता कमी असते. आपल्या आजूबाजूला साप अशा परिस्थितीत असतात आणि खरं तर साप पकडताना बोलवताना तुम्ही फार मोठी जबाबदारी लोकांच्यावरती असते. इथं गोंधळ घडला, कुठल्या प्रकारचं सापावरती प्रेशर साप होऊन जातात. कोणीच बघू नये असंही झालं तरी साप पळतात आणि सगळेजण जर गोंधळ घालायला लागले तरी साप पळतात. फार जबाबदारीनं आपण सापाकडे बघत थांबायला पाहिजेत. नॅचरल तो जाऊ शकतोय, पण लोकांच्या प्रेशरनं पण 50% साप चुकतात, लक्षात घ्या. त्यामुळे साप पकडताना ही पकडायला जेव्हा बोलवतो तेव्हा ही काळजी घेणं गरजेचं आहे. शांत वाटतोय पण नाग आहे, लक्षात घ्या. खरं तर हिवाळ्यात साप मोठ्या प्रमाणात हिमसुक्ती घेतात आणि थंड असल्यामुळे ते कमीत कमी बाहेर पडतात, पण उन्हाच्या ठिकाणी येऊ शकतात. जुन्या घरात माणसापेक्षा साप जास्त राहतात, लक्षात घ्या. शेणी लाकडा अशा ठिकाणी साप मोठ्या प्रमाणात राहू शकतात. आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि हा नाग आहे, लक्षात घ्या.